आता काय भाजी आपली रेडी झाली आहे घाटेची. त्याच्यावर थोडीशी शेव ॲड करूया आपण. ओके. आणि चपातीसोबत, भातासोबत, पुरीसोबत तुम्ही आज आपण घाटेची भाजी करणार. हे पहा, हे जाडे घाटे घेतले. तुम्ही भावनगरी घाटे पण घेऊ शकता किंवा तुम्ही शेवची भाजी पण करू शकता सेम स्टाईलमध्ये. ओके. सो हे घाटे घेतलेत गाईस मी कमीत कमी 150 ग्राम घाटे घेतलेत. ह्याच्यामध्ये राई घेतली फोडणीला, कढीपत्ता लागेल फोडणीला आपल्याला, आणि 2 कांदे आणि हिरवी मिरची त्याच्यामध्ये 2 घेतली आहे. इथे 2 टमॅटो घेतलेत गाईस. टमॅटो पण छान तुम्ही मोठी साईजचे घ्या. त्याच्यामध्ये घेतले लाल तिखट, हळद पावडर आणि धने पावडर. ओके. आणि आपल्याला राई फोडणीला लागेल. चला आता आपण फोडणीची तयारी करूया गाईस. त्या कांद्याला गाईस गुलाबी तर थोडासा फ्राय करून घेऊया कांद्याला छानपैकी. आता थोडीशी हिंग ॲड करूया गाईस आपण. थोडीशी हिंग ॲड केली आहे. आता कांदा छानपैकी थोडासा पिंकिश कलर येईपर्यंत त्याला फ्राय करून घेऊया. मग टमॅटो ॲड करूया. या भाजीमध्ये आलं लसणाची पेस्ट असा काही प्रकार ॲड करू नका. नो पेस्ट, म्हणजे ह्याच्यामध्ये आल्याची पेस्ट किंवा तुम्ही लसणाची पेस्ट असं काही ॲड करायचं नाही, कारण की याला फ्लेवर म्हणजे याचा निघून जातो. म्हणजे फ्लेवर आपल्याला एकदम सिंपल आणि सोबर ठेवायचं. ती भाजी तशीच छान लागते. ओके. आता गाईस हे पहा, आपला कांदा पण छान फ्राय झाला आहे. आता या स्टेजला आपण 2-3 दाणे साखरेचे ॲड करूया. त्याच्याने कसा कलर पण छान येणार गाईस आपली भाजीला. तरी पण सारखी म्हणजे वरनं एकदम छानपैकी एकदम रेडिश कलरसारखी आपल्याला तरी पाहिजे. तर जराशी साखर कॅरमलाइज होणार त्याच्यामध्येच कांद्यामध्ये. ओके. आता आपल्याला या स्टेजला आपल्याला टमॅटो ॲड करायचे. आता कांद्यासोबत टमॅटोला छानपैकी मॅश होऊ द्या. आता मीठ आणि मसाला ॲड करूया. हळद पावडर, लाल तिखट आणि धने पावडर. ओके. आणि आता गॅस थोडासा स्लो करूया गाईस. आता थोडासा मीठ ॲड करूया. मीठ कमीच ॲड करा, कारण आपल्या घाटेमध्ये पण मीठ ऑलरेडी जास्तच असतो. तो आपण भाजीमध्ये कमीच मीठ ॲड करूया. थोडीशी कोथिंबीर आपण आता टाकूया आणि थोडी गार्निशला आपण यूज करूया. तर छानपैकी याला फ्राय होऊ द्या. आता एकदम छानपैकी मॅश झालाय गाईस. टमॅटो, अनियन, मसाला छान एकदम फ्राय झालाय. आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करूया. आणि छान एक उकळी येऊ द्या. मग आपण आपली घाटे किंवा शेव किंवा तुम्ही भावनगरी घाट्या काही तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. फरसाण, पापडी पण ॲड करू शकता. पण ॲड केल्याने लगेच आपल्याला खायला बसायचं गाईस, कारण की मग ते ना पूर्ण असं रस्सा पूर्ण चोखून घेणार आणि मग सुका सुका वाटणार घाटे आपल्याला. सो हे रस्सा आणि आपल्याला घाटे खायचे असेल सो झाल्या ताबडतोब आपल्याला खायचं गाईस. तर छान उकड येऊ द्या. लिंबू ज्यूस आपण पिळूया थोडासा. आणि थोडासा गार्निशमध्ये आपल्याला लिंबू चपात्या बरोबर किंवा पाव बरोबर तुम्ही खाऊ शकता. लिंबू, पाव आणि ही भाजी खूप छान लागते. आता छान उकड आली गाईस. आपल्याला आता घाटे ॲड करायचे आणि छानपैकी मिक्सिंग करून घेऊया आणि लगेच खायला बसू गाईस. मस्त झाली एकदम छान आपली भाजी. आता ह्याच्यावर कोथिंबीर ॲड करायची आपल्याला. चला आता आपण सर्विंग करायला घेऊ गाईस.
आता गाईज भाजी आपली रेडी झाली आहे घाटेची. त्याच्यावर थोडीशी शेव ॲड करूया आपण. ओके. आणि चपातीसोबत, भातासोबत, पुरीसोबत तुम्ही खाऊ शकता. ओके. नक्की प्लीज बनवून बघा गाईज, खूपच छान लागते ही भाजी. आणि बाहेर पाऊस पडत आहे, गरमागरम आता ही भाजी आम्ही खाणार आहे चपातीसोबत. ओके. चला गाईज, थँक्यू गाईज. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.